श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवला आहे, त्यामुळे स्वामींचा हा संदेश नक्की ऐका. स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 चित्रे दिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा. जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे, हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा काय संदेश आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या भाग्याचा उदय आता होत आहे. तुझ्या मार्गातील ज्या काही अडीअडचणी होत्या त्या आता दूर होणार आहेत. जे वारे तुझ्या विरुद्ध वाहत होते ते आता तुझ्या बाजूने वाहणार आहेत. बाळा, तू खूप प्रामाणिकपणे, कष्टाने, मेहनतीने तुझे जे काम करत असतेस ते आम्ही पाहत असतो. तुझी मेहनत आम्ही पाहत असतो. बाळा, जिथे प्रामाणिक कष्ट, प्रामाणिक मेहनत असते तिथे अशक्य गोष्टसुद्धा शक्य होत असते. तुमच्या त्या प्रामाणिक मेहनतीचे फळ हे तुम्हाला मिळतच असते. कधीकधी थोडा वेळ का लागेना, पण मेहनतीचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळते. बाळा, आजपर्यंत तू खूप कष्ट सोसलेले आहेस, दुःख यातना सोसलेले आहेस, लोकांची बोलणी देखील सहन केलेली आहेस. पण आता जे लोक तुझ्या विरुद्ध बोलत होते तेच आता तुझ्या बाजूने बोलणार आहेत, तुझ्या बाजूने उभे राहणार आहेत. बाळा, तू आमची खूप मनापासून पूजा अर्चना करत असतेस. तुझी ती पूजा प्रार्थना आम्हाला खूप प्रसन्न करत असते. त्यामुळे बाळा, तुला आता तुझ्या पूजेचे फळ लवकरच मिळणार आहे. त्यामुळे तू निश्चिंत हो. बाळा, आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव. आणि तू जर खरंच मला मनापासून तुझी आई मानत असशील तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, तू कोणाची वाट पाहत आहेस? सोडून जाणारे खूप असतात, पण सोबत येणारे कमी असतात. म्हणूनच स्वतःला सबळ बनव. कोसळून जाऊ नकोस, नर्वस होऊ नकोस. स्वतःच्या जिद्दीने स्वतःला खूप मोठे बनव. उद्याची पहाट ही फक्त तुझीच आहे. त्यामुळे तू फक्त स्वतःवर काम कर. स्वतःला खूप मेहनती बनव आणि जिद्दीने तुझे ध्येय गाठण्याकडे पूर्ण ताकदीने तुझे पूर्ण प्रयत्न लाव. बाळा, तुमच्या जीवनात ज्या काही व्यक्ती तुमच्या संपर्कात येत असतात, म्हणजेच तुमचे आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, मुले एवढेच नाही तर पशुपक्षी देखील जे पण जीव तुमच्या ह्या जन्मात संपर्कात आलेले असतात किंवा येत असतात, त्या सर्वांचा संबंध तुमच्या मागील जन्मातूनच असतो. प्रत्येकजण तुमच्या बरोबरचे त्यांचे ऋण फेडण्यासाठीच किंवा तुम्ही घेतलेले ऋण परत घेण्यासाठीच आलेले असतात. मग ते कोणत्याही रूपात तुमच्या सानिध्यात येत असतात. म्हणून बाळा, तुमच्या जीवनात ज्या काही घटना घडत असतात
त्यांचा संबंध तुमच्या ह्या जन्मातील कर्माशी किंवा मागील जन्मातील कर्मांशी होत असतो. पण बाळा, त्यावेळेस फक्त त्यात न अडकता त्यातही सकारात्मक गोष्टींचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि त्यामध्येच अडकून न राहता पुढे पुढे चालत राहिले पाहिजे. प्रत्येक गोष्टीला स्वीकार करायला शिकले पाहिजे, माफ करायला शिकले पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीत अडकून राहणार नाही आणि न थांबता नेहमी पुढे पाहून चालतच राहिले पाहिजे. कारण मागे जरी तुमच्यासोबत वाईट घडलेले असले तरी पुढे सुखाचा दरवाजा तुमची वाट पाहत उभा असतो. त्यामुळे मागे वळून न पाहता पुढे पाहून चालत राहा. बाळा, आज आम्ही तुला ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर का हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.